बोललो का? सचिन तेंडुलकर नावाचा पिक्चर कोणी कोणी बघितला? जसा धोनीचा पिक्चर होता ना, धोनी डॉक्युमेंटरी फिल्म नव्हती त्यामुळे फेमस झाला. सचिन तेंडुलकरवरती पिक्चर आहे पण ती डॉक्युमेंटरी फिल्म असल्यामुळे जास्त फेमस नाही झाला. त्याच्यामध्ये एक सीन असा आहे, सचिन 8 वर्ष असताना त्याचा भाऊ आला, मोठा भाऊ, आणि बोलला चल सचिन बॅग पॅक कर. तो म्हणतो का पॅक कर, आपल्याला मावशीच्या घरी जायचंय, आजपासून पुढे तू मावशीच्या घरी राहणार, कारण इथून तू प्रॅक्टिसला जाईपर्यंत जायला 2 तास, यायला 2 तास, तुझ्या आयुष्यातले 4 तास रोजचे जातात फुकट. मावशीचं घर मैदानाच्या बाजूला आहे, तिथून तुझे ते 3-4 तास रोजचे प्रॅक्टिसला जास्त मिळतील, त्यामुळे तू ह्या घरात राहायचं नाही, आपल्या मावशीच्या घरी राहायचं. 8 वर्षाच्या मुलाला आई वडिलांबरोबर राहायला बरं वाटतं की मावशीच्या घरी? खरं बोला, पण त्याला खेळात चॅम्पियन म्हणायचं होतं म्हणून त्याने घर सोडलं. तो 4 वर्ष तिच्याकडे होता राहायला, आणि त्या प्रॅक्टिसचा नतीजा असा झाला की पुढे फार मोठा क्रिकेटर झाला. आपल्याला पण आयुष्यात मोठं व्हायचं असेल ना, तर मी म्हणतो 4 वर्ष नको जायला, 2 दिवस तरी जाऊया तसं आपल्याकडं. चल येस और नो? समझ में आया तो बोलो हा. लोक मिलिटरी मध्ये भरती होतात, मी स्वतः पोलीसच्या भरतीला उभा होतो. 1990 ची गोष्ट. चौधरी नावाचे आमचे हे आयुक्त होते. एवढी मुलं आली त्यावेळी भरतीला की वानखेडे स्टेडियम मध्ये आमची रिटर्न एक्झाम घेतली. 200 मार्काचा पेपर होता, 175 ला मेरिट लागलं, मला 170 मिळाले फिजिकल टेस्ट आणि याच्यामध्ये. त्यामुळे मला भरती होता नाही आलं. भयंकर नाराज झालो मी की मला नाही भरती होता आलं म्हणून. पण मी जर भरती झालो असतो तर त्यानंतर 1